तर नमस्कार मंडळी, मी तुमचा पाटील. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज म्हणजे स्पेशली असं ब्लॉग शूट करण्याचा काही रिझन नव्हतं किंवा प्लॅन नव्हता, पण आम्ही आज संडे संध्याकाळच्या वेळेला एका मंदिरात आलो. म्हणजे आम्ही प्रत्येक संडेलाच येतो. पहिला तर तुम्हाला मंदिराबद्दल सांगतो. मंदिर हे संत ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे आळंदीमध्ये. आम्ही आळंदीमध्येच राहतो आणि आमचं आळंदीमध्ये राहण्याचं कारणच हे आहे. इथले मंदिरं, इथलं जे वातावरण आहे एकदम भक्तिमय, इथली परंपरा म्हणजे भारी वातावरण आहे. माझी कंपनी जी 15-16 किलोमीटर आहे, मी अपडाऊन करतो. आळंदीतच राहतो आणि बऱ्याच दिवसापासून राहतो. म्हणजे तुम्ही 1-1.5 वर्ष झालं आहे मला आता इथं राहायला. इथले जे वातावरण आहे ते मला जरा भारी वाटतं इथं राहायला. आणि ज्या मंदिरात मी आता आलो आहे, संत ज्ञानेश्वरांचं मंदिर, ज्याला थोरल्या पादुका मंदिर म्हणून ओळखल्या जातं. तर ह्या मंदिराची स्पेशालिटी जी आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन, जे बनावट आहे या मंदिराची, ती तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही. इथं किती जास्त गर्दी असली तरी शांतताच फील होते. इथं लाईट वगैरे चालू असतात तेव्हा ते अजून जरा भारी दिसतं. तर मी एकटाच नाही आलोय, माझ्यासोबत माझे मित्र पण आले आहेत, जे की म्हणजे माझे ऑफिस कलिग्स आहेत, सिनियर्स आहेत माझे. हे प्रशांत सर, रामकृष्ण आणि हे तर राम सर. तर यानंतर मी तुम्हाला आळंदी आणि आळंदीच्या आजूबाजूचे सर्व मंदिरं दाखवणार आहेत एक एक करून. आणि आता या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.